कोपरगाव येथील साईभक्त कला क्रीडा सांस्कृतिक सत्संग मंडळाच्या वतीने गेल्या 21 वर्षांपासून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संत महंतांच्या कृपाआशीर्वादानेच साईबाबा तपोभूमी मंदिरामध्ये साई पालख्यांनी चांदीच्या पादुकांचे पूजन परमपूज्य रमेश गिरीजी महाराज, परमपूज्य राघवेश्वर गिरीजी महाराज, परमपूज्य प्रकाश गिरीजी महाराज, युवा नेते विवेक कोल्हे, डॉक्टर रामदास आव्हाड यांच्या हस्ते करत भव्य साई पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। साई पालखीची मिरवणूक साईबाबा तपोभूमी येथून शहरातील प्रमुख रस्त्यावरून परिक्रमा करत साईबाबा मंदिरामध्ये महाआरती करून महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। पालखी मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी साईभक्तांनी पालखी पूजन केलं। या प्रसंगी महिला पुरुष साईभक्तांनी भगवी पताका घेत आणि फुगडी खेळून आनंद साजरा केला। तर सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी ढोलताशांच्या ठेक्यावर जल्लोष केला। या पालखी सोहळ्यास इंजिनियर के.एन. आसने, नगराध्यक्ष परक संधान, रिंकू शेठ खुबानी, सुरेश शिंदे, महेश खडामकर यांचे अनमोल सहकार्य लाभले। साई पालखी मिरवणूक भक्तिमय वातावरणामध्ये साजरी करण्यासाठी कोपरगाव येथील साईभक्त कला क्रीडा सांस्कृतिक सत्संग मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर कोकडे, ज्येष्ठ मार्गदर्शक रंगनाथ आप्पा लोंढे, उपाध्यक्ष राजेंद्र पाटणकर, सेक्रेटरी संदीप अण्णा देवकर, अरुण चंद्रे, सतीश गुजराती, गणेश सनवणे, संतोष माळी, केतन कुदळे, सतीश देवरे आदींनी परिश्रम घेतले। त्याबद्दल साईभक्त कला क्रीडा मंडळाच्या वतीने आम्ही या सर्व साईभक्तांना कोपरगाव वासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहोत। आणि आज संध्याकाळी जी आपली पालखी साई गाव पालखी आणि परिक्रमा सुरू होणार आहे गावातून, त्याला आपण उपस्थित राहावे अशी मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो। साईभक्त कला क्रीडा मंडळ गेल्या 21 वर्षापासून अनेक उपक्रम कोपरगाव शहरामध्ये राबवत असल्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे। अनेक साईभक्तांची शुभेच्छा, साईबाबांचे आशीर्वाद या मंडळामागे आहेत। त्यात प्रामुख्याने दसऱ्याच्या वेळेला महाप्रसादाचा कार्यक्रम असतो संध्याकाळी साई कॉर्नरमध्ये। त्याचप्रमाणे गुढीपाडवा नवीन वर्षाच्या मुहूर्तावर आपण संध्याकाळी आरती झाल्यानंतर गाव परिक्रमा करतो आणि आल्यानंतर महाप्रसादाचं वाटप करतो। त्याचप्रमाणे मे महिन्यात सुट्टीमध्ये बाल संस्कार शिबिर 15 दिवस आयोजित करत असतो। त्याचप्रमाणे मे महिन्यात रेवणी कॉलनीच्या मागे विशिष्ट वादक समितीसमोर पाणपोईची व्यवस्था केली जाते। असे अनेक उपक्रम, सामाजिक उपक्रम हे मंडळ राबवत असतं आणि त्या मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी कोपडे आणि त्यांचे सर्व सहकारी या कार्यक्रमामध्ये, या समाजसेवेमध्ये उत्साहाने आणि हिराईने भाग घेतात। एक निस्वार्थी सेवा, निस्वार्थी प्रेम, आपुलकी हे मंडळ कोपरगाव वासियांना देत असते। आणि त्याच मंडळाच्या वतीनं आज जो नूतन वर्षाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं आग्रहाचं निमंत्रण आम्ही आपल्याला देत आहोत। आपण निश्चित द्या, त्यात कुठलीही शंका नाही। पुढेच एक वार मी आपल्याला मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, ओम साईराम, श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय। ओम साईराम। S9 मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।